नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। एनसीपी सुप्रीमो शरद पवार के खिलाफ आपत्तिजनक बयानबाजी करने के मामले में बीजेपी विधायक गोपीचंद पडळकर और सदाभाऊ खोत के खिलाफ आपराधिक मामला दर्ज करने की मांग शरद पवार के समर्थकों की ओर से की गई है। इसको लेकर शरद पवार के समर्थकों ने साकीनाका पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस अधिकारी से मुलाकात कर दोनों बीजेपी विधायकों के खिलाफ मामला दर्ज करने को लेकर एक पत्र भी दिया है। शरद पवार के समर्थकों ने इस दौरान बयान देते हुए कहा है कि महाराष्ट्र राज्य में शांति एवं सामाजिक सद्भाव बनाए रखने के लिए इस मामले में कार्रवाई होना जरूरी है। इस मामले में एनसीपी शरद पवार के पार्टी प्रवक्ता और युवा मुंबई अध्यक्ष एडवोकेट अमोल मतोले ने बयान देते हुए कहा है कि संबंधित दोनों बीजेपी विधायकों के खिलाफ एनसीपी मुंबई के 94 पुलिस थानों में अलग अलग मामला दर्ज कराएगी और पहली शुरुआत मुंबई के साकीनाका पुलिस थाने से की गई है। शरद पवार के समर्थकों ने अपने बयान में ये भी कहा है कि उनके नेता शरद पवार को लेकर निचले दर्जे का बयान देने वाले दोनों विधायक जहां भी मिलेंगे उनके मुंह पर कालिक भी पोती जाएगी। काल सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी त्या ठिकाणी सभा घेऊन आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावरती खालच्या पातळीवर जी टीका केली त्या टीका न सांगणारी आहे। अनेक प्रसार माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेने ती पाहिलेली आहे, ऐकलेली आहे। काल आम्ही सांगितलं होतं की मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवलं आणि सांगितलं की त्यांची वाचाळवीरांना लगाम झाला, खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात। टीका करण्याचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, पण टीका करताना तारतम्य बाळगलं पाहिजे। ज्येष्ठ मान्यवरांचा आदरणीय पवार साहेबांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, परंतु पातळी सोडून ज्या ठिकाणी जी टीका झालेली आहे ती आम्हाला सहन झालेली नाहीये। जेव्हा केव्हा ते आमदार भेटतील त्यांचं तोंड काळ करणार आहेच आम्ही, परंतु आज आम्ही मुंबई शहरामधील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, 94 पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत आणि त्याची सुरुवात माझ्यापासून केलेली आहे। आम्ही आज साकीनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटून ते निवेदन दिलेलं आहे। त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्यावरती चर्चा करू आणि गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू। भारतीय दंड संहितेच्या नुसार कलम 152, 192 समाज माध्यमाने तेढ निर्माण करणं, त्याचबरोबर कलम 352 जाणीवपूर्वक शांतता भंग होईल असे कृत्य करणं, कलम 359 आणि 61 गुन्हेगारी स्वरूपाचे षडयंत्र रचणे, अशा प्रकारचे या ठिकाणी भारतीय दंड संहितेचा नुसार त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही आज मागणी केलेली आहे। आणि जर त्यांनी ही मागणी आमची पूर्ण केली नाही तर नरेंद्र मोदी त्या देशाचे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे देखील नेते आहेत, मग त्यांना ती टीका सहन होईल का याचा देखील त्यांनी विचार करावा। म्हणून ही गांभीर्याने ही बाब घेऊन त्वरित संबंधितांवरती कारवाई झालीच पाहिजे। कारवाई झाली नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवू।